वा. मंडळी, जगात चहा बनवणारे करोडो लोक असतील, पण एखाद्या चहावाल्याच्या 75रीला मुंबईतले दिग्गज पत्रकार, राजकारणी आणि कलाकार एकत्र येतात असं तुम्ही कधी ऐकलंय? नसेल ऐकलं तर आज ऐका. आज आपण बोलतोय बबन शेठ बद्दल. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्लॅटफॉर्म नंबर 1 ला खेटून ज्याची चहाची टपरी होती ते बबन शेठ केमकर. येत्या 27 एप्रिलला त्यांचा मोठा सत्कार सोहळा होतोय. पण हा माणूस नेमका आहे तरी कोण, आणि या चहावाल्यासाठी मुंबईतील मोठी मोठी माणसं इतकी का वेडी आहेत, तर हेच आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहतायत बाई माणूस. आता जरा डोळ्यासमोर चित्र आणा. रात्रीचे 9:30-10 वाजलेत. मुंबई झोपायला लागले आणि दादरच्या डिसिल्वा रोडवर एका उड्डाण पुलाखाली एक स्टोव पेटलाय. पांढरा लेंगा, अंगात मळकटलेला बुशकोट, कष्टाने काळवंडलेला चेहरा आणि डोळ्यात माणुसकी. हेच आपले बबन शेठ. गेली 40 वर्ष त्यांनी क्षणभरही न बसता मुंबईची रात्र जागवली. त्यांच्या टपरीवर फक्त चहा मिळत नव्हता, तर तिथे पत्रकारांच्या गाठीभेटी व्हायच्या, बातम्यांच्या चर्चा व्हायच्या. राजकारणापासून ते अगदी गुन्हेगारापर्यंत आणि भिकाऱ्यापासून ते अगदी आमदारापर्यंत सगळे या स्टोव भोवती चहाचा घोट घेत उभे असायचे. बबन शेठ फक्त चहावाले नव्हते बरं का. तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेलात तर ते एखाद्या विद्वानासारखं बोलतील. शिवाजी सावंतच्या मृत्युंजयवर ते भाष्य करतील, योगगुरु निंबाळकरांच्या योगासनावर बोलतील, किंवा मग ज्ञानेश्वरी आणि तुकारामांच्या गाथेवर तासन तास गप्पा मारतील. पहाटे पेपर आले की सगळ्यात आधी वाचून काढायचे. एखादा पत्रकार चहा प्यायला आला की बबन शेठ त्याला धाडसाने सांगायचे, अहो आज तुमच्या बातमीत ही गोष्ट राहिली बघा. इतकी या माणसाची झेप मोठी. या माणसाचा संघर्षही तितकाच मोठा आहे. 1966 मध्ये शिवसेनेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी हा माणूस आठवीत होता. पोस्टर चिटकवणं, बोर्ड रंगवणं इथून सुरुवात झाली. वडिलांनी घराबाहेर काढलं. आईचं छत्र डोक्यावर नव्हतं, पण खचतील ते बबन शेठ कसले. स्टेशनवरच्या कांदा बटाट्याच्या रिकाम्या खोक्यावर झोपून त्यांनी दिवस काढले. चहा विकून रात्र काढली आणि सकाळी शाळेत गेले, कष्ट केले, पण हार मानली नाही. आज त्यांची मुलं इंजिनियर आहेत, मार्गी लागली आहेत. स्वतः भोगलेलं जीवन पोरांच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांनी जीवाचं रान केलं. बबन शेठची माणुसकी तर बघा. कुणीतरी परगावचं कुटुंब स्टेशनवर लुटलं गेलं तर त्यांना घरचे तिकीट काढून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेणारा हा माणूस. 40 वर्ष चहा विकला, पण पैशाचा मोह ठेवला नाही. काम थांबवताना आपली चालती बोलती जागा आपला सहकारी दत्ताला 1 रुपयाचा मोबदलाही न घेता देऊन टाकली. आज बबन शेठ टिटवाळ्याला राहतात, पण आजही त्यांचं मन दादरमध्येच रमतं. म्हणूनच म्हणतात ना, चहा तर कुणीही बनवेल, पण बबन शेठ सारखं माणूस पण कमावणं सगळ्यांना जमत नाही. म्हणूनच कुमार केतकर असोत, कपिल पाटील असोत की मुंबई मराठी पत्रकार संघ, हे सगळे दिग्गज बबन शेठच्या 75 निमित्त एक चाय पुन्हा बबन शेठ सोबत म्हणत एकत्र येत आहेत. मित्रांनो, ही गोष्ट आहे एका चहावाल्याच्या श्रीमंतीची, जी पैशात नाही तर माणुसकीत मोजली जाते. तुम्हाला बबन शेठच्या चहाची आठवण आहे का, किंवा तुम्ही कधी त्यांना भेटलात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.